हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे माइल्स विथ अभिजा. आणि आज आहे आमचा फुकेटचा डे 1. आजचा दिवस खूप खास आहे कारण आम्ही भेट देणार आहोत टायगर किंगडम, फुकेट ओल्ड टाउन, वॅट शिलाँग टेम्पल आणि त्यानंतर आपण अनुभव घेणार आहोत बांगला स्ट्रीट म्हणजेच फुकेटची फेमस वॉकिंग स्ट्रीट. चला तर मग सुरू करूया. सो आता आम्ही रेडी झालेलो आहे एअरपोर्टवरच, कारण आमचा डे खूप फुल स्केड्यूल बिझी आहे. सो आणि हॉटेलचं चेक इन पण 2 PM आहे, तर म्हटलं एअरपोर्टवरच फ्रेश होऊ. आम्ही निघालो आहोत गेट 2 कडे, जिथं आमची व्हॅन आमची वाट पाहत आहे. आणि ही आहे आमची व्हॅन, जी आम्हाला आमच्या सर्व स्पॉट्सकडे घेऊन जाणार आहे. सो गाईज, ऑफिशियली आपला डे 1 सुरू झालेला आहे. थायलंडमध्ये पहिलाच दिवस आणि वातावरण खूपच छान आहे. प्रवास सुरू होऊन 5 ते 10 मिनिटे झाले असतील, पण तोपर्यंत एक गोष्ट विशेष लक्षात आली. ती म्हणजे इथे सगळे लोक ट्रॅफिक नियम खूप काटेकोरपणे पाळतात. मेन म्हणजे कोणीही हॉर्न वाजवत नाही, ना गोंधळ ना गडबड. खूपच शांत आणि शिस्तबद्ध ड्रायव्हिंग करतात. सुमारे 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत टायगर किंगडम येथे. आता थोडासा पाऊस चालू आहे, पण आशा आहे की लवकरच थांबेल आणि आमचा पूर्ण ट्रिपचा अनुभव मस्त होईल. टायगर किंगडम ही एक खास जागा आहे जिथे तुम्ही खऱ्या वाघांसोबत फोटो काढू शकता. इथे वाघांना लहानपणापासून प्रशिक्षित केलं जातं आणि सुरक्षित वातावरणात पर्यटकांना त्यांच्यासोबत वेळ घालवता येतो. इथे वेगवेगळ्या वयोगटातील वाघ आहेत. क्यूट कब्स, स्मॉल टायगर किंवा लार्ज टायगर्स, त्याचबरोबर व्हाईट टायगर्सही आहेत इथे. इथे तुम्ही पाहू शकता, इथे वेगवेगळे पॅकेजेस आहेत आणि त्यानुसार तुम्हाला पे करून त्या टायगर्स किंवा चित्ताबरोबर तुम्ही फोटो सेशन करू शकता. सर्व पॅकेजेस पाहिल्यानंतर आम्ही निवडले कॉम्बो पॅकेज, ज्यामध्ये इन्क्लुडेड होते व्हाईट टायगर आणि चिता, जे की आम्हाला पडले 2200 थाई भात पर पर्सन. तर आता आम्ही जात आहोत फोटो सेशनसाठी. जेवढे एक्सायटेड आहोत तेवढी भीतीही वाटत आहे. खरंच खूप छान अनुभव होता. जर तुम्ही कधी फुकेटला आलात तर हा अनुभव नक्की घ्या. यानंतर आम्ही पोहोचलो आहोत फुकेट ओल्ड टाउनमध्ये. फुकेट ओल्ड टाउन हे त्याच्या रंगीबेरंगी इमारतींसाठी आणि सिनो पोर्तुगीज आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध आहे. इतिहास आणि मॉडर्न वाईब यांचं परफेक्ट मिश्रण असणारे हे ओल्ड फुकेट टाउन छोटे कॅफे, स्ट्रीट आर्ट आणि लोकल शॉपसाठी फेमस आहे. काही खरेदी न करता बराच वेळ फिरल्यानंतर सगळ्यांनाच थोडी भूक लागली होती. त्यामुळे आम्ही ठरवले की थायलंडचा फेमस मँगो स्टिकी राईस ट्राय करू. थायलंडमध्ये आलो आणि मँगो स्टिकी राईस नाही खाल्ला तर काय मज्जा. गोड आंबा, चिकट भात आणि नारळाचं दूध खरंच खूप भन्नाट कॉम्बिनेशन आहे आणि तितकाच तो टेस्टीही लागतो. त्यानंतर थोडं फिरून आम्ही निघालो पुढच्या स्पॉटला. ऑन द वे आम्ही एका थाई रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेलो. थाई करी, नूडल्स आणि लोकल फ्लेवर्स चव खरंच खूप वेगळी आणि भन्नाट असते. जर तुम्ही थायलंडला आलात तर लोकल फूड नक्की ट्राय करा. सो गाईज, आता आपण आलेलो आहोत वॅट चलाँग टेम्पलमध्ये. हे मंदिर थायलंडमधील सर्वात मोठे आणि सर्वात पवित्र बौद्ध मंदिर मानले जाते. हे मंदिर बांधले गेले होते 1837 साली. पर्यटक येथे चांगले नशीब मिळवण्यासाठी फटाके फोडण्याच्या विधीमध्येही भाग घेऊ शकतात. आणि हा आहे वॅट चलाँग टेम्पलचा सेंटर पीस, तो म्हणजे 60 मीटर उंचीचा प्रा महाथड चेडी स्तूप, ज्यामध्ये बुद्धांच्या हाडांचा अंश काचेच्या पेटीत ठेवलेला आहे.
संपूर्ण टेम्पलचा सुंदर व्ह्यू तुम्ही या स्टोपमधून एन्जॉय करू शकता. सो फायनली आता आम्ही आलेलो आहोत आमच्या हॉटेलमध्ये चेक इन करण्यासाठी, जे की आहे कासा डेल यम रिसॉर्ट. सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून आणि डिपॉझिटचे 2000 थाई बात देऊन आम्ही आमच्या रूमकडे निघालो. आणि अशी होती आमची रूम, स्मॉल, डिसेंट, पण खूपच क्लीन. थोडी रेस केल्यानंतर फ्रेश झालो आणि आम्ही आलो थायलंडच्या वर्ल्ड फेमस शॉप चेनमध्ये, जी आहे 7-Eleven. สวัสดีค่ะ 7-Eleven बरोबरच थायलंडची अजून एक फेमस गोष्ट आहे, ती म्हणजे इथली रिक्षा म्हणजेच टुकटुक. ती केली आणि आम्ही निघालो वॉकिंग स्ट्रीटला. टुकटुकची मस्त राईड एन्जॉय करून आम्ही पोहोचलेलो आहोत बांगला स्ट्रीट म्हणजेच फोकेच्या फेमस वॉकिंग स्ट्रीटला. निऑन लाईट्स, लाईव्ह म्युझिक, स्ट्रीट परफॉर्मन्स, शॉपिंग आणि सगळं काही तुम्ही इथे अनुभवू शकता. जर तुम्हाला फुकेटची नाईट लाईफ अनुभवायची असेल तर बांगला स्ट्रीट मस्त व्हिजिट करा, कारण इथे रात्रीचा माहोल खूपच भन्नाट असतो. बराच वेळ फिरून झाल्यानंतर आता वेळ होती डिनरची. सो आम्ही आलो सी फूड ट्राय करण्यासाठी. A few moments later. इथे अजून एक गोष्ट आम्ही ऑब्झर्व केली, ती म्हणजे फ्रेश फ्रूट्स. त्यामुळेच डिनर करूनही आम्ही एक फ्रूट कप पार्सल घेतला आणि मग निघालो हॉटेलकडे. आणि अशा प्रकारे आता आमचं डे 1 कन्क्लूड झालेला आहे. सो सी यू अगेन इन डे 2. बाय बाय. सो गाईज, असा होता आपला फुकेट डे 1. जर व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड कमेंट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे फुकेट 4 आयलंड टूर. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.